मागील 80 वर्षापासून बंजारा समाजावर अन्याय होत आहे। तो अन्याय दूर करण्यासाठी तमाम बंजारा समाजाच्या वतीने वर्धा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे पुरुष, महिला, शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। त्यामध्ये बंजारा समाजाच्या माता भगिनी बंजारा वेशभूषा परिधान करून मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्यांच्यासोबतच काही शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। आमच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लावावा, आम्हाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या संविधानिक मागणीसाठी आम्ही आज या मोर्चात सहभागी झालो असून जोपर्यंत आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरू ठेवू असा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती इथून हा मोर्चा बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। या ठिकाणी बंजारा समाजाच्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले। प्राध्यापक संदेश चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी आजपासूनच नसून मागील 80 वर्षापासून सुरू आहे। बंजारा समाज हा हिंदू संस्कृतीपासून 8000 वर्षापूर्वीपासून इतिहास सांगितला। बंजारा समाजाची इंतभूत माहिती दिली। बंजारा समाजाचे खानपान, बोलीभाषा, रीतिरिवाज यासोबतच वेगवेगळे पुराव्याचा उल्लेख केला। समाजाच्या वतीने या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, वर्धा।